आपला महाराष्ट्र यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। दिनांक 10 ऑगस्ट 2024 रोजी उदगीर शहरात सकल हिंदू समाजाच्या वतीने मूक मोर्चा काढण्यात आला। शिंदे व अरविंद वैश्य यांना आपण या ठिकाणी सर्व बांधव व आमच्या भगिनी यांना जय शिवराय व जय भीम मुंबई या ठिकाणी शिंदे तसेच वैश्य अरे भाऊ अरविंद वैश्य यांना गाव से व असाच एक जिहादी त्या दोघांची क्रूरपणे हत्या करण्यात आली। त्यांची हत्या वारंवार हिंदू समाजाचे तरुण अशा आपल्या हिंदू समाजावर अशा प्रकारे घाला का होतो याचा विचार हिंदू समाजाने कधी केला आहे का? लवजात म्हणजे काय हे सर्वात आपण आपल्या घरामध्ये आपल्या आया बहिणीला आपल्या मुलीला आपल्या मुलांना आपण समजावून सांगितलं। कारण लवजात होतंय का तर तिथे तिथे सरकार आल्यापासून होतंय का याचा आपण विचार केला पाहिजे। आपण जो होते याला फक्त एक प्रकारचं नाव देण्यात आहे। कारण जवळ 10 ते 15 वर्षाखाली आम्ही सनातनमध्ये एक पुस्तक होतं लवजात आम्ही ते वाचलं आणि आम्हाला त्यावेळेस कळलं की लवजात काय असतं। त्यावेळेस केरळच्या हायकोर्टाने देखील सांगितलं होतं की लवजात होतं हे सत्य आहे। कारण त्यांना जातीवाईज पैसे वाटले जातात। शिकाच्या मुलीला 6-7 लाख रुपये, ब्राह्मणाच्या मुलीला 5 लाख रुपये, 6 लाख रुपये, मराठ्यांच्या मुलींना दलितांच्या मुलींना 3 लाख रुपये, 5 लाख रुपये अशा प्रकारे दिलं जातं। त्यामुळे खरं वाटत नव्हतं पण जसा आमचा अभ्यास गाव लेवलची परिस्थिती लक्षात आली त्यावेळेस आमच्या लक्षात आलं की लवजात हे सत्य असतं आणि करून केलं जातं। बऱ्याच ठिकाणी अशा प्रकारचे लवजात घडतात। 1992 ची घटना आहे। तुम्हाला ती एक छोटीशी कहाणी सांगतो जी तुमच्या लक्षात येईल। एक टीव्ही शोरूमचा एक मालक होता, त्याचं नाव रिअल्टी आणि त्याच्या मुलीचं नाव डॉली। तिचं वय 14 ते 15 वर्षाची वय छोटी मुलगी होती। त्या मुलीला एक आठवला त्या जाहीरवरतीचा मुलगा त्या मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिला फसवलं आणि त्यानंतर तिथून खरा खेळ चालू झाला। तो मुलगा त्या मुलीचे फोटोकडे काढून ठेवला होता आणि त्यानंतर तो मुलगा ज्यावेळेस त्याच्या आई वडिलांना कळलं, त्यांच्या समाजाला कळलं, समाज एकत्रित झाला, संघटित झाला, भरपूर प्रयत्न केले पण काही केल्या की मुलगी वाटी घ्यायला तयार होते। त्याचा प्लॅन असा होता की आपण त्यांच्यावर पैसे उघडावं आणि ज्यावेळेस ते शक्य झालं नाही तर त्या मुलाचा जो वेळ होता असं नाही की तिथं पैशाच काय तर आज माझ्या भविष्यामध्ये संकुलाची मिळणार आहे तर मी याला पैसे मागून का सांगू। ही जी घटना आहे ती घटना आपण नवीन वर्ष का चक्र घेऊ हा नवीन पुस्तक आमचं आज याने लिहिलं आहे तुम्ही नक्कीच वाचा। पंखीला जपला पंखीला जपावं असं एक पुस्तक आहे हे तिथे तुम्ही नक्कीच वाचा। लवजाबद्दल अनेक युट्यूबर अनेक लिंक आहेत हे तिथे आपण नक्कीच वाचा। तुला सांगण्याचा उद्देश असा आहे की वारंवार अशा घटना घडतात यामागे ते पण बसले असतील आता नसतील पण यासाठी हिंदू समाज आपल्या महिला व मुलांना त्यासाठी जागृत करणं हे तिथे तेवढंच महत्वाचं कार्य आहे। आपण आपल्या धर्माचं शिक्षण आपल्याला पाठपुस्तकातून गेलं नाही। आपल्या धर्माचं शिक्षण आपल्याला आपले गुरु आपले पंडित दिले जात नाहीत। आपल्या धर्माचं शिक्षण राजकारणी आपल्या स्वार्थासाठी आपलं ध्येय साध्य करण्यासाठी ते आपल्याला अनेक विषयातून भडकत जातात। अशा प्रकारच्या वारंवार आपल्या समाजातून आपल्या आईवडिलांकडून आपल्याला धर्माचं शिक्षण दिलं जात नाही। अशा अनेक कार्य अनेक
लोक ज्याच्या प्रकारे आपल्या उद्देशाला 12 ते 13 वर्षापासून चालत आहेत हे देखील तुम्हाला माहिती असलं पाहिजे. ग्राउंड लेवलची परिस्थिती अशाच प्रकारची आहे. आता तुम्हाला इथे काही ताकद उदाहरण मला सांगतो लक्षात देऊ. जवळ 3 ते 4 वर्षाखालच्या अनेक घटना झाल्या पण ज्या नोंद आहेत ती तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. जेवढे काही मी तुम्हाला सांगू शकते तेवढं आपण लक्षात घ्यायचं आहे. अनेक नोंद या ठिकाणी आहेत. जसं एक काम परवा म्हणजे 3-4 महिन्याखाली वेगवेगळ्या ठिकाणी अशी घटना घडली. कोणी या ठिकाणी घटना घडली. देवणी या ठिकाणी घटना घडली. देऊळ भरंडी या ठिकाणी आंबेडकर म्हणून आहे त्या ठिकाणी सुद्धा एका मुलीवर बलात्कार झाला. वणी या ठिकाणी सुद्धा लहान मुलीवर बलात्कार झाला. ते आम्हाला आमच्या ज्यावेळेस संघटना बसतो त्यावेळेस जेव्हा चर्चा होते तेव्हा आम्हाला कळतं की अशा ठिकाणी या घटना घडल्या. यामध्ये सर्व राजकीय पक्ष सामाजिक संघटना ज्यांनी यासाठी आवाज का उठवत आहेत. हिंदूंची मुलगी नाही का? हिंदूंच्या मुलाला ज्यावेळेस अन्याय होतो त्यावेळेस मृत्यू तालुक्यातील जवळ 4 ते 5 संख्या आहे. त्यांना आपल्या मुलीची चिंता वाटत नाही का? ती मुलगी म्हणजे आमची नाही का? जर हीच विरोध बाजू असली असती तर अनेक समाज या ठिकाणी थांबला असता. राजकीय लोक या घरातून गेले असते. पैसे वाटप झाले असते. राजकीय लोक सुद्धा यामध्ये पूर्णपणे या ठिकाणी या मोर्चामध्ये सहभागी होत नाही. हे सुद्धा आपल्या हिंदू समाजाला लक्षात ठेवायचं. असं शंभरप्रमाणे वागून आपल्या आई बहिणीची इज्जत करणं असे केलं आहात का? याचा विचार हिंदू समाजाला करायचा. काल परवा एक घराण्याची घटना आहे की एक मुस्लिम मुलगा महाराष्ट्राचं लक्ष आपण या ठिकाणी घेतलं. राज्य शासनाचा प्रतिनिधी म्हणून याची दखल घेऊन हे राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्याचे कर्तबगार गृहमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना सुद्धा याची कल्पना दिली आणि त्याच्या कुटुंबाला न्याय देण्याचा करून त्या ठिकाणी प्रयत्न करेल आश्वासन या मूक मोर्चा निमित्ताने या ठिकाणी देतो. धन्यवाद. या ठिकाणी मंत्री साहेब या ठिकाणी आलेले आहेत. त्यांनी या ठिकाणी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. नक्कीच ते जे बोलतात ते नक्कीच करतात. आतापर्यंत आम्हाला माहिती असताना आम्ही या ठिकाणी तुम्हाला सर्वांना सांगतो की आणखी वेळेस आपल्याला जाऊन ते विषय नक्कीच मुख्यमंत्र्यांकडे मागतील आणि ते आपल्यापर्यंत हा विषय नक्कीच माध्यमाच्या बाजूने आपल्यापर्यंत कळेल हे नक्कीच मला या ठिकाणी आश्वासन देतो. या ठिकाणी आता मंत्री साहेबांना जायचं असेल पण तरी आपण 1 मिनिट या ठिकाणी मौन धारण करू आणि यानंतर मंत्री साहेब आपल्या ताई उत्तराखंड या ठिकाणी विषय मांडतील. त्यानंतर आपण घरी शांततेच्या मार्गाने जायचं आहे आणि हिंदुत्व म्हणून आपण कंटिन्यू आपल्या घरामध्ये आपल्या समाजामध्ये याची जागृती करण्याचं आपण विसरायचं नाही. एवढं आपण या ठिकाणी लक्षात घेऊन सर्व हिंदू बांधवांना एक